नवीन परिपत्रक आलेलं आहे। या ठिकाणी उद्या होणाऱ्या म्हणजेच 21 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या एक मुख्य परीक्षाचं आपल्याला या ठिकाणी ठळक सूचना त्यांनी सांगितलेल्या आहेत। खूप महत्त्वाचं हे परिपत्रक आहे माझ्या सर्व मुख्य परीक्षा देणाऱ्या बांधवासाठी। 21 सप्टेंबरला ज्यांची परीक्षा असेल त्यांच्यासाठी हे मुख्य सूचना देणारं हे एक परिपत्रक आहे। पाहूया सूचना काय आहेत ते। परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रमाणपत्र आणणे अनिवार्य आहे। म्हणजे आपल्याला मूळ हॉल तिकीट त्या ठिकाणी पाहिजे आहे, जे की आपण आपल्या संकेतस्थळावरून आपल्या वेबसाईटवरून ते डाउनलोड केलेलं पाहिजे। उमेदवारांनी म्हणजे झेरॉक्स चालणार नाही, मूळ या ठिकाणी डाउनलोड केलेलं प्रमाणपत्र आपल्याला पाहिजे आहे। उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सत्राखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे। आणि यानंतर परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर हजर राहणे अनिवार्य आहे। माझ्या सर्व बंधूंना विनंती आहे, आपण कृपया 1.5 तास अगोदर आपल्या परीक्षा केंद्रावर हजर राहावं। परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्र विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश अनुज्ञेय नाही, हे या ठिकाणी आपण काळजीपूर्वक त्यांच्या सूचनेचं पालन करावं। ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तसेच उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर सुस्पष्ट दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत, म्हणजे आपल्याला मूळ ओळखपत्राची एक झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी आणि ती पण छायांकित केलेली प्रत आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे आहे। प्रत्येक पेपरच्या वेळी ती स्वतंत्र सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे तुम्ही 2-3 त्याच्या झेरॉक्स काढून घ्या, त्या ठिकाणी त्याचं अटेस्टेड करा आणि स्वतःचं अटेस्टेड त्या ठिकाणी असावं। इथे सांगितलं नसेल तरी ती पाहिजेच आहे। आणि परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही। परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अन्यथा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणताही कारणास्तव प्रवेश त्या ठिकाणी अनुज्ञेय नाही। नाहीतर मी चाललोय घेऊन माझ्या भावाला, आलेत पप्पा माझ्यासोबत, बघायलेत खिडकीमधून मध्ये, किंवा मी घेऊन गेलोय गेटच्या आत, असा कृपया हा प्रकार या ठिकाणी चालणार नाही। परीक्षेवेळी मद्य किंवा मादक अंमली पदार्थाचे सेवन या ठिकाणी प्राशन केल्यास आढळल्यास उमेदवाराची उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आणि माझे जेवढे काही परीक्षा देणारे बांधव असेल अशा प्रकारचं कुठलाही प्रकार करणाऱ्यातलीच नसतील। चला, यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे। पडताळणी तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल। कटाक्षाने हा नियम आपण पाळावा। परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांना पार्किंग करिता परीक्षा उपकेंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही, ही या ठिकाणी आपण दखल घ्यावी। मग नंतर पुन्हा सांगितलं, प्रश्न पुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे। उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, आणखी एकदा लक्षात घ्या, उत्तरपत्रिकेचा हा मुद्दा मी व्यवस्थित समजून देतोय। उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा। आणि याची आपण प्रॅक्टिस ही केली असेल। चला पुढे चालूयात। आपण या ठिकाणी कोणत्याही प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेशपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे। कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल। आपल्याला काय करायचं, कुठलंही गॅजेट या ठिकाणी घेऊन जायचं नाही। आणि माझ्या सर्व बांधवांना 21 तारखेची जी आपली मुख्य परीक्षा आहे त्यासाठी आपल्याला आपलं हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक, आणि आपण नक्की जिंकून येणार आहात अशी आपण तयारी केलेली आहे। चला, सर्वांना शुभेच्छा आणि पाहत रहा अभिजात मराठी। आपण आणखीही आपल्या या अभिजात मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। थँक्यू व्हेरी मच।